आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, समुद्र आमच्या कोळ्यांचा। कोळी समाज तसा संयमी, वेळ आल्यास उग्र रूप धारण केल्यास सरकार जबाबदार। भारताच्या पवित्र संविधानात नमूद केलेल्या हक्काच्या मागण्या मागतो। 75 वर्ष अमृत महोत्सव देशाचे झाले तरी कोळी समाजाला न्याय देण्याची सुबुद्धी कुठल्याही सरकारला नाही याचे दुःख। आता बस झालं। झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी येत्या 10 फेब्रुवारीला संवेदनशील मार्गाने मुंबई गोवा महामार्ग जाम करणार। यांच्या विपरीत परिणामास सरकार जबाबदार। जयवंतराव पोकळे यांची मुलाखत दरम्यान केले स्पष्ट। अनिवासी कोळी समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाला आजवर 20 दिवस होत आले तरीही ना अधिकारी या प्रतिनिधी फिरकला। आदिवासी कोळी समाजासाठी गेली अनेक वर्ष हक्काच्या मागण्या मागत असता कुठच्याच सरकारने असा ठोस निर्णय देण्याचे धाडस केले नसल्याने कोळी समाजाचे रायगडचे नेतृत्व करणारे नेते जयंतराव पोकळे भडकले आणि त्यांनी सांगितले की आता या झोपेचे सोंग केलेल्या सरकारला जागे करण्यासाठी एकच पर्याय, मुंबई गोवा महामार्ग येत्या 10 फेब्रुवारी रोजी संवेदनशील मार्गाने जाम करणार। त्या रस्ता रोको आंदोलनात उग्र रूप धारण झाल्यास सरकार जबाबदार असल्याचे सांगितले। यावेळी रायगड स्वाभिमान न्यूज चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया। गेल्या 75 वर्षापासून आमच्या समाजातले नेते, समाजातले संघटना, सामाजिक संघटना ही खूप लढाई, खूप वेळा झाल्या, उशीर झाला। आंदोलन करत असताना सन्माननीय स्वर्गीय आनंद तरेसाहेबांनी धुळ्याला 9 ऑगस्ट 9 मध्ये जिल्हाधिकारी न्याय मागण्यासाठी मोर्चा केला होता। त्यावेळी तत्कालीन सरकारने न्याय तो दिला नाही आम्हाला, आमच्यावर बेथून गोळीबार केला। त्यात आमचा हे बांधव मधुपूर हे होतात काही बांधव आमची जखमी झाले। न्याय देण्याचं काम नंतर बरेच वर्ष गेले, पाणी कोर्टामध्ये पण आमचं केस चालू आहे, एक साईडला ही लढाई चालू आहे। तर पण धुळ्या आपला इथे जळगावला सन्माननीय रवींद्र भाईस्कर साहेबांनी 27 दिवस उपोषणामध्ये दिलं होतं। 27 दिवसामध्ये पण कोण फिरकलं नाही। एकदा येऊन गेले सन्मान्य महाजन साहेबांनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं 2 आश्वासन देऊन गेले। 2 महिने होताना हिवाळी अधिवेशन आलं। हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना काय थंडी लागली ना काय मला माहीत नाही, तेव्हा पण ते राज नोकरी आणि आमचा प्रश्न। नंतर 6 जानेवारीला आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये संपूर्ण समाजाला एकत्र केलं। संपूर्ण समाजाची बैठक घेतली। पठारे भाग आणि कोकण भाग, पठारे भाग आणि कोकण भाग हा संयुक्त आमच्या गडचिरोलीपासून मुंबई रत्नागिरीपर्यंत आम्ही संघटित झाले आणि आणि नंतर आम्ही त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलं आता आपण गप्प बसायचं नाही आहे। आम्ही 27 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी हे आंदोलन करायचं, महाआंदोलन। मग त्यावेळेस समाजकल्याण मंत्री जे आहेत यांच्याकडे निवेदन आधी सुद्धा केलेलं आहे, सर्व झालं, मंत्री झाले, सर्व निवेदन दिलं। आता हे सगळे भांडे साहेब आले होते आमच्या, आता ते बाटा मारले होते। हातामध्ये पोटाखाली खुर्ची होती मंत्रिपदाची, हातामध्ये पेन होता पण त्यांनी केलं नाही। आता तो इथे सह्येल आता बाटा मारून गेला, त्याला मी हलवला, आता दाखवलं। म्हणजे तुम्ही मंत्री असताना काय करू शकता? आता फक्त लोकांना दिखावा म्हणून तुम्ही असले दिखावं लोक तुम्हाला बिलकुल लावणार। मी तर हलवून लावलं इथे आणि आमच्या बाया माणसा पण निषेध व्यक्त केला आमचा। आता ते खुर्ची हातामध्ये, आता पेन हातामध्ये, आता 2 वडील द्यायला काय झालं होतं त्याला। आता हे येऊन आमच्या इकडे म्हणजे तेव्हा तुमचं ह्या प्रलंबित मागण्याचं त्याला आता आले उपोषण करायला, तेव्हा झाला असं प्रश्न मिटला असता। नंतर आम्ही आता
आंदोलन आम्ही छेडलेलं आहे महाआंदोलन. ह्या महाआंदोलन अशी येतं बाटा मारा लोक. मूळ प्रश्न साहेब तुमचा जातीचा आणि बेरोजगारीचा आहे. अनेक वर्ष तुम्ही बेरोजगारीचा आमचा कसा झाला आम्हाला मराठी बांधवांसारखं आम्हाला नवीन आरक्षण नको आहे. 2 मिनिटं. नवीन आरक्षण आम्हाला नको आहे. मराठी बांधवांना नवीन आरक्षण लढा होता. आम्हाला तसा नको आहे. मराठी बांधवामध्ये आणि कुणबी समाजामध्ये वाद चाललेला आहे. तसा आमचा वाद कोणाबरोबर नाही. आम्हाला बाबासाहेबांच्या आमच्या घटनेने संविधानाने ऑलरेडी अगोदरच आम्हाला आरक्षण दिलं आहे. फक्त त्याची अंमलबजावणी झाली नाही. 75 वर्ष ह्या सरकारने सर्व सरकारने फक्त अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ केली. म्हणजे अमृत महोत्सव झाला या वर्षी पण आमच्याकडे अमृत नाही. आमच्या जीवनामध्ये ह्या लोकांनी 20 कळवलं. 20 आमच्या 75 वर्ष आमच्या एक पिढी गेली. एक पिढीमध्ये त्यांचं शिक्षण झालं बाजूला, त्यांचं आमचं उद्योगधंदे झाले बाजूला, त्याच्यामध्ये विकास पण झाला बाजूला. आता आम्हाला पण वाटतं की आमची मुलं शिकली पाहिजे. आमची मुलं ह्या आरक्षण नसल्यामुळे एवढे पैसे देऊन शिकवणार नाही. आम्हाला सुद्धा वाटतं या जिल्हाधिकारी विचारामध्ये जिल्हाधिकारी हा माझा पोरगा असावा, माझा कोळी बांधव असावा. आम्हाला पण वाटते या पोलीस अधीक्षकच्या कृतीवर आमचाच कोळी बांधवाचा पोरगा असावा. ह्या लोकांनी गिरवून घेतलो. साहेब आता किती दिवस झाले तुम्हाला? आता ते पण सांगतो तुम्हाला. आणि असं करता आमच्या एका पिढीचं वाटव केलं. आता दुसऱ्या पिढीसाठी लढतो त्यांचं तरी भलं होतं. आता त्यासाठी आम्ही काय केलं, संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाआंदोलन सुरुवात केली. 23 जानेवारीपासून महाआंदोलन सर्व जिल्ह्यामध्ये अन्नत्याग उपोषण आम्ही बसलो आहे. माझे 5 बांधव 5 लोक. संपूर्ण समाज तुमच्या पाठी आहे. संपूर्ण समाज. जर हे 5 भाऊ तुमचे दिसत असले तरी संपूर्ण समाज तुमच्या पाठीमध्ये. आणि आम्ही आमरण उपोषण बसतो. आता आम्ही अन्नत्याग उपोषण बसलो. पण आता तुमच्यासाठी समाजाचं नेतृत्व येते की नाही? समाजाचं नेतृत्व आम्हीच करतोय. नाही, इतर जे काही तुमच्या राजकीय स्तरावर कोणी आमच्याबरोबर नाही आहे. सन्माननीय बाविस्कर साहेब आहेत, जळगावमध्ये ते आमचे अध्यक्ष आहेत आणि आमचे केस लढवतात ते विधी तज्ज्ञ शरदचंद्र जाधव आहेत आणि बिराडे साहेब. हे तीन आमचे आशास्थान आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही लढा उभारला आहे. आता साहेब तुमच्या म्हणण्यानुसार आज जवळजवळ 15-16 दिवस झालेले 16 दिवस आज होत आहेत, तरीही या शासनाने दखल घेतलेली नाही आहे. पुढचा प्रयोजन तुमचा काय? दखल घेतली नाही ते कोणी तुमचं पुढचं प्रयोजन काय आहे? पुढचा प्रयोजन आम्ही आता 10 तारखेला आम्ही जाहीर केला आहे. 10 तारखेला काय करा? 10 तारखेला आम्ही जाहीर केलेलं आहे की आता एवढ्या दिवसात कुठल्याही सरकारने आमची दाद घेतली नाही. आता आम्ही 10 तारखेला गोवा हायवे बंद करणार आहे. मुंबई गोवा हायवे ब्लॉक करून टाकणार 10 तारखेला. आणि आता आम्ही पण निर्णय तो कशा पद्धतीने करणार? संविधानिक मार्गाने करणार की आम्ही शांततेने करणार. पण शेवटी आम्ही आहोत जातीने कोळी. आम्हाला उग्र रूप धारण करायला लावू नका. आम्ही आहोत जातीने कोळी. आम्ही उगाच विनाकारण आमच्या नादी लावू. आम्ही तर येताना लंगोट सोडून देतो. अशी चुनवती आहे का तुमची? आम्ही येताना लंगोट सोडून देतो. पण वेळ आली तर समोर हे ते लंगोट सोडून गेले त्यांच्या अशी चुनवती आहे तुमची शासनाला जर का ही वेळ आली आणि आमच्या रणरागिरी कधी रायगड स्वाभिमानसाठी रघुनाथ कडू. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.